माऊली साव विकली का नाही साव? काय चाललंय अजून? काय भाऊ काय? 80-90 रुपये मागा त्या. 100 आहे नाही घेते 100 सुद्धा नाही पडत. हो बाबा, ते ज्यूसवाले घेत असतील बाबा. तेच बा, आता ज्यूसवाले जायचंय पण तिकडे जायला रस्ता नाही अजून. माझा थोडं जातो आता जाऊ. बाप आता काय करणार दिलं. हा ना, लय वाईट आलं. माऊली नमस्कार. नमस्ते भाऊ. नमस्ते ना. आमचे आमच्या गावाले आहे, पण एकदा मनुभाऊ जत्राला नाही, सप्त्याला नाही. काय याच. नमस्कार. आज 20 मार्च 2026 सायंकाळचे 6 वाजले आणि आपण पुन्हा एकदा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सायंकाळच्या मार्केटचे अपडेट घेणार आहोत. कालचा सण आणि उद्याचा सण दोन्हीमध्ये शेतकरी कापला गेला आहे आणि खूप पुन्हा भाजीपाल्याचे हाल झाले आहेत. पालेभाज्या थोड्या काल सणामुळे कमी असल्यामुळे बऱ्या होत्या, नाही तर बाकीचे अख्खे माल कटत होते म्हणलं तरी चालेल. फ्लावरी आज खरंच डाऊन आहे. काल तरी बऱ्या होत्या, 100 प्लस होत्या. आज 100 सुद्धा नाही आहे आणि बाकीचे माल मग डाऊनच होते. कालपेक्षा डाऊनच माल. कालपेक्षा डाऊन. काकडे येते काल लय हाल होते ना. काकडे परिस्थिती जशी आहे कालच्या सारखीच परिस्थिती सगळ्या माल एकंदरीत. एवढ्या उन्हाळ्यात जीव काढून उपयोग नाही. इतकं हीट आहे. त्या हीटमध्ये जर मालाला भाव नाही, शेतकरी कसा माल आणतोय काढून आणि आणल्यानंतर आपल्याला त्या लाज वाटायचे अक्षर. पण काय करणार आहे, गिरायकच नाही, घेतच नाही. गिरायला केवळ 50 रुपये फ्लावर आज देत होतं तरी गिरायक घ्यायला तयार नाही. ती कटिंग विकतच नाही समोर तर काय. हां. आणि अजून एक काल एक माहिती मिळाली की जे ऑनलाईन कंपन्या आहेत त्यांनी अशी स्पर्धा लावली मुंबईमध्ये. तर म्हणजे अक्षरशः 3 रुपये किलो बटाटा विक्री आहे मुंबईमध्ये ऑनलाईन. इथून जर 8 रुपये किलो जर खरेदी असेल तर का 10 रुपये, तर 3 रुपये कसे विकतात? मग त्यांचा जर शेअर बाजार खेळण्यासाठी जर हा उपक्रम असेल तर जे किरकोळ विक्रेते ते मरून जाणार आणि एक मोनोपोली होऊन जाईल या कंपनीचे, असं एक अंदाजे. त्याकरता सुद्धा खूप मारामार आहे. आणि 3 रुपये किलो बटाटा जर मिळत असेल ऑनलाईन तर कुठेच तेवढी खरेदी नाही आहे. किंवा इथून मुंबईला जायला 3 रुपये जर खर्च असू शकतो. बरोबर आहे का नाही केलं? बरोबर. तर या बाबतीत थोडं संशोधन करून शेतकऱ्यांना थोडंसं काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल असं माझं मत आहे. तर बघू बाकीच्या पण घेताना जरा ऑनलाईन कंपन्यांकडून घेतलं पाहिजे. इथून पुढं काही सांगता येत नाही. जर एवढी स्पर्धा असेल बाजारामध्ये तर कधी काय होईल सांगता येत नाही. बरोबर. जर उठून गेली एखादी कंपनी जर उठून गेली. बरं, ते असं नाही एक ठिकाणी नाही ना, संपूर्ण महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतात त्यांचं काम आहे. एखादी कंपनी समजा 15 दिवसांनी शेतकऱ्यांचं पेमेंट केलं तर 15 दिवसात काय होईल. बरोबर. तर बघू बाकीच्या मार्केटचा आला काय कालच्या प्रमाणे. तोपर्यंत मी जरा लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर जे मित्र नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हो, झाले का विकून वांगे? वांगे काय विकले? काय भाव विकले वांगे? 100 100. कांदे हा लाल आहे का उन्हाळी? उन्हाळी का लाल? उन्हाळ्याला बरी बाजार आहे ना. काय भाव चालली मेथी? 15. साऊ काय भाव चालली आज? कुठे साऊ आले? काय भाव विकली हो? कोणाच आज झटकीत आले? हो, काय म्हणते साऊ? काहीच नाही, विचारतीच नाही. डायरेक्ट आरटीओला नेऊन पाहा ना. आरटीओ नेली होती. तिला यायचे 70-80. बर. आमच्या ते एक बालाजी भाऊ आहे त्यानं सांगितलं होतं 500 विकल. मग काय मग 500 विकले. हा ना. काय भाव काढली कोबी? कोबी 80 रुपयाचे 12. 80 रुपयाचे 12. 12 कान. ओके. लय मोठे 2-2 किलोचे नगे. हा ना. इकली काकडी 200. 200. बरं आहे मग. सागर आहे का होईल? कलर लई आहे ना. हा हा हा. कुठे आहे? गाव 2 वाले. काय आणलंय? डांगर कांदा 200 का काय? 100 जाळा ऐकत आहे की नाही? 100 जाळा ऐकत आहे आज.
बापरे मार्केटची ना परिस्थिती जाम झाली. हा ना दुधी सचिन भाऊ नवा दुधी आहे ना हा नवाच झाला. भेंडी काय भाव चालली महाराज? काय तुम्ही रेल्वे टाकते काय नाही 20 रुपये किलो भेंडी झाली मार्केटला. नक्की कोणाला मला विचारा काय भाव भेंडी चालली कोणाला. काय भाव आहे कधी भेंडी? भेंडी 20 रुपये किलो चालली. शेतकऱ्याचा नाही मरणूक झाली. शेतकऱ्याचा माल नव्हता तेव्हा 50 रुपये किलो भेंडी होती. हम्म. शेतकऱ्याचा माल चालू हा झाला कुठला 20 माल रुपये आहे? किलो. हा शहापूर माल आहे. जागेवर काय आहे जागेवर शापर? 20 रुपये आहे आणि इथं 20च विकायला लागू राहिले. आम्ही व्यापारी असून काय करणार आता परिस्थिती शेतकऱ्याची भेंडीचे इडली लोकल भेंडी काय विकू राहिली? कुठले इटली बी लोकल बी 300 रुपये कॅरेट आहे. आम्ही 15 2 20 22 20 रुपये 20 रुपये 20 22 25 25 रुपये त्यांची बी विकते. हा. आम्हाला 20 विकावं लागू राहिले. त्यांची घेता ना लोक. हा ते ईद संपल्यावर काय वाटत आहे का वाढेल भेटेल का नाही? ही संपल्यावर म्हणजे शेतकऱ्यांच्या भेंड्या आता चालू झाल्या जास्त. हा नाशिकचा माल वाढेल लोकल आहे माल वाढेल. माल येऊ राहिले. खांदेशी बी या टायमाला भरपूर खांदेशी भेंडी. बरं ठीक आहे चला. करेला करेला तिची आहे का? 14 किलो येते नाही हे चिवा आहे का शाहू हे रुशाने रुशाने जगात थोडं मोठं येतं का? ओके कुठले हो? नाही क्वालिटी गेलं काकडी हो आपली काकडी काय कोणी 100 नाही म्हणत्या. तिला कलर येते तरी घेते यांना तर नाहीच घेते. फ्लावर फ्लावर 100 रुपये मागू राहिले 150 रुपये 150 रुपये सांगतोय 100ला घेणार. 100ला द्या कारण मार्केट आहे ना लिलाव 70-80च्या वर नव्हती. कोबीला कोबीचा विषय संपला. पण फक्त आणायची म्हणून आणायची का? एकदा ते रोटर सुद्धा होत नाही हो. काहीच विषय नाही राहिला. हा ना काकड्याची किलो तिकडे चोई कर. हा काय भाऊ चालू हो वाल? वा इकडे कॅमेरा फिरव पुढे जा. हा वालाचा भाव सांगा 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 लाजायचा काल. नाही नाही विकत मला घ्यायचा नाही. विकतोय काय भाव सांगा? दिलाय का? याचीचा तिचा घेऊन आले 450 रुपये. हे किलोवर नाही विकत का? ते काय 10 किलो येतात नाही 10 किलो. तो काय तो विशेष तो वेगळा आयटम आहे त्याच्यामुळे त्याचा भाव करण्यात अर्थ नाही. माऊली नमस्कार. नमस्ते भाऊ. नमस्ते ना. आमचे आमच्या गावाले आहे पण एकदा मनुभाऊ जत्राला नाही सप्त्याला नाही अहो, काय याचं ना नाही तर पैसे कुठून यायचे? भेटू राहिले आता मंदी मध्ये. काय भाऊ काय देवा? वांग 300 रुपये ओपलं 400 रुपये ओपलं ही बदली राहिली. म्हणजे याच्यातला चांगला माल 400 इकला यातला 300 ओपलं. ओके चला. कुठली गाडी? संगमनेर. दुधी चांगला चांगला आहे 80 90 100 पर्यंत. म्हणजे काळ काल जातं 150 200. बरं जात आहे मग. हा आहे ना 150 150. चवळी डायरेक्ट हा हा ही सफेद कलर आहे ना. ही विरांग विरांगला मागणी आहे का? मला सोपं सावला तर काय कोणी घ्याय? सावला तर काय कोणी घ्याय? काय भाव आहे चायना? विकत विकते. लिलावात काय होते? लिलावात काय भाव होता म्हणता? काय दोडका आणलाय का? काय भाव ऐकला? 200 बापा 200 हे रे उन्हाळ्यात दोडका. पिंटू भाऊ काय आणलंय? गाजर खरंच तेजीचा माल. वालपापडी गिलका काय बघ? 250 300 बदला राहील. हा बदलाय का? चालेल. काय भाव आहे 10 किलो जायचं? केवढ्याला आहे 10 किलो जायचं? 650 हा 650. असं हो महाराज काय हाल आहे काकडीची? काय आता तुम्हाला माहिती आहे की हा ना
उन्हाळ्यात एवढे हाल नाही व्हायला पाहिजे हो काकडीचे पण. आता हे काय युद्ध हे ते काय 100च्या आत आहे डायरेक्ट ना लिलावर. सुधारलं आता हे उद्याचा दिवस गेल्यावर परवा कळेल. परवा सुधारली तर सुधारली, नाही तर मग अवघड आहे. परवा सण आहे ना, उद्याचा दिवस सण आहे. चला धन्यवाद. कुठले हो काय लिहिला सगळे? काय परिस्थिती आहे? बरी आहे? काल त्याला चांगली होती. काल चांगलं माल वाढला ना, काल सणामुळे कमी आला. हां हां हां. आज काय विकले बाय? आज 5 रुपयापासून तर 20, 25, 30 रुपये आहे गावठ्या. अच्छा खराब माल जास्त आहे आज. अच्छा. कांदा पात काय गेली? कांदा 24-50. कांदा पात आहे भारी हो. कुठली हो कांदा पात? गिरणार काय भाव गेली? 24.5. चांगली गेली भाजी. कांदा पात आहे भारी हो. तुमच्या याच्यानंतर आहे भाज्या होत्या ना. ही काय गेली हो गावठी? काय भाव गेली गावठी? काले होते का? काल काय गेली ती? अर्धाच भाव गेली. अर्धा भाव गेली आज. माल वाढले वाटतं ही हो. काले होते का? काल असते तर चानस होता ना. हुकावला तुम्ही चानस का? काय घ्यावं गेली माल? अच्छा काले होते ना. काल काय होती? तुमचा काय एवढा फरक नाही काल. काल चांगला उचल होती. ही छाननी काय भाव गेली? काय ना कोणाची छान? काय भाव गेली हो? काले होते ना. काल काय गेली? काल 1805 रुपये. डाऊन झाले सगळेच भाजी डाऊन झाले. काय भाव जायले सर? काय बा? 100 रुपये. शकला हे ते तुम्ही दम राहिले तेवढ्याची 100 नाही आले. हा ना 100 रुपये शेकडा. हो मेथीवाला कोणी? काय भाव जायला मेथी? हो काय भाव गेली मेथी? हा 915. काय भाव गेली भाजी? ठीक आहे. ही 12. अच्छा अच्छा चाल. काय रे यानं लय हात पाय बांधून घेतले. का बरं बांधून टाकलं? आहे का मोकळा आहे मारलं बांधले. कमी येतच काढला ना. तुम्हाला विचारा तुम्ही सांगितलं नाही. काय भाव जायला शेपू? 14. नमस्कार. 14 गेली ना. तुम्ही आले का घरी बसले शेतकरी पण खुश होता तुमचे व्हिडिओ पाहून, माहिती का? असं असं. असं तुम्ही लय अनमोल असं संदेश देत आहे लोकांना. धन्यवाद धन्यवाद. असे तुम्ही मोठे व्हा. आनंद घ्या, आनंद द्या, भाजीपाला घ्या. जय महाराष्ट्र. काय लेबल आहे बिला बिटाचे? हायेस्ट 1200. ओके. पण तिथे मस्त येईल आज. मुंबई नाक्यावरून कुठं जायचं? काय काय आणलं? बिटाच आणलं. काय गेलं? 1200. 10 रुपयाच्या वरच आहे बुवा बिटा आज. आज 1400 पर्यंत आहे. 10 रुपये. काय आणले? काय भाव? 7. चांगली गेली होती ती आळीचं नि 7. असं काय बरं फरक? बारीक एकदम मोकळा करून आणली म्हणून का? ही 7 रुपये गेली आणि 2.5 रुपये गेली. हा ना काय भाव गेली? हे म्हणते 2.5 गेली. 2.5 रुपये किलो. ही 7 रुपये गेली. आणि का बरं 2.5 रुपये किलो? आता त्यांना काय यालाच माहिती तुला करतो. हा ना. ठीक आहे चला. काय भाव गेलाय वाल? त्याच्याकडे त्यांचं लपून ठेवले. काय भाव गेले रे? 3000. कोणता? अंकुर 3 गेलाय. 1.5 गेला. असं असं. पापड्या रे? पापड्या आहे 3000. बरं आहे मग आज आलाय. हा 3 गेला का?
हा 2.5 घेणार. 3 कोणतं घे? 3चं कोणतं वक्कल आहे? हां पापड्या काय गेलं पापड्या? काय गेलं पापड्या? गेले पाहिजे आणि रेग्युलर रेग्युलर गेले ना ते 3,000 रुपये गेले. फापडा पापड का भाव गेले पापड? 1480. 1500 गेलाय. 15 रुपये गेलाय सरासरी. ठीक आहे. सगळे आंबेवाले आहे का? हा आंबे गुंड्याचे का? असं अर्जुन दादा काय रे? काय गेले? कोणते काय होतं? चायनाचा का तो रेग्युलर? अच्छा 3च्या पुढे आहे पुढले. काय भाव ऐकले घेऊन? 25, 28, 3 पर्यंत आहे का आज? थोडं बरं आहे का आज कालच्या वेळेस? कालपेक्षा बरं आहे व्यवस्थित. ओके काय बाजार आहे? हलके 15-16. 22, 23, 24, 24, 25, 26, 27, 27, 27, 2900 रुपये. जगदीश शेठ. बाचका पण गेलंय.